अंजनगाव तालुक्यातील चिंचोली रहिमापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गावणगाव खुर्द या ठिकाणी 2 दिवसापूर्वी पंचशील ध्वज उखडल्यामुळे 2 गटात मोठा वाद निर्माण झालेला होता। या वादाचे रूपांतर दोन्ही गटात हाणामारीत झाले। त्यानंतर रहिमापूर पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून घटनेतील आरोपींवर कार्यवाही सुरू केली। या दोन्ही गटातील 10 ते 12 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र पोलिसांनी राजकीय दबावापोटी पाटील समाजातील लोकांवर अटकेची कार्यवाही केली व त्यातील काही लोकांना मध्यवर्ती कारागृहात सुद्धा पाठवण्यात आले आहे। मात्र दुसऱ्या गटातील आरोपींवर पोलिसांनी का कार्यवाही केली नाही असा प्रश्न आता गावणगाव खुर्द येथील नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। पोलीस प्रशासनाच्या या कार्यवाहीवर नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे। माझ्या गावाच्या इकलाच्या जागेमुळे वाद आला। तिथं झेंडाही नव्हता, तिथं काहीच नव्हतं। खाली जागा होती ग्रामपंचायत, इकलाची जागा ग्रामपंचायत, तर तिथं कोणाचाही अधिकार नव्हता। अधिकार असताना तिथं झेंडा रोवण्याचा यांना प्रयत्न केला, झेंडा रोवण्याचा प्रयत्न केला, तो आमच्या मुलांनी हाताळला। मग झेंडा रोवू दिला नाही, झेंडा रोवलेला नव्हता, पण झेंडा रोवण्याच्या बेतात होते। त्यामुळे आमची मुली जाऊन झेंडा लावू दिला नाही त्यांना, आणि त्यांनी आमच्या मुलांना अटक केली। खोटे आरोप केले, सर्व खोटे खोटे आरोप करत गेले। पोलिसांच्या कारवाईवर तुमचं काय मत आहे? पोलिसांनी खोटी कारवाई केली आहे, पूर्ण पोलिसांची खोटी कारवाई केली। काहीतरी भांडणाखाली कारवाई करण्यात आली आहे। काहीतरी कोणत्याही भांडण आलं साहेबावर, भांडण आल्यानंतर कारवाई केली गेली, तशी कारवाई होत नव्हती। क्लासची जागा होती बरे, क्लासची जागा असल्यानंतर हे आता त्याचा झेंडा रोवून राहिले होते, तर आम्ही शाळेत चालला होता माझा मुलगा, तर तो तिथं उभा राहिला, तर मग त्याचंही नाव आलं। हे आधी जे हे ग्रामपंचायतचे इलेक्शनचे वाद होते त्याच्यात आमचंही नाव टाकलं।